साठे, दीपकजी पाटील असतील, सन्मान्य सुमितांना असतील, तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानायचे की तुमच्या सगळ्यांच्यामुळं या सोसायटीशी माझा संपर्क आला आणि या सोसायटीच्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छिते, खूप भाषण करणार नाही, परंतु आज सकाळीच आम्ही वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम केला जाईल. सोलापूरच्या ITI मध्ये वरुड हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं 500 वृक्षांची लागवड केली आणि योगायोगाने असं झालं की त्यांनी मला भेटीसाठी जे रोप दिलं होतं ते सोन्याचं रोप दिलं काकू, आपट्याचं. पण आपट्याच्या झाडाला आपण सोन्याचं झाड म्हणतो. आणि मी तिथं मला एकनाथजी शिंदे साहेबांचं वाक्य आठवलं जाईल. आम्हाला एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात की आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण लोकांचं जगणं सोन्याचं करण्यासाठी आपला जन्माला आलो. त्यामुळे आज याच्या आधी जेव्हा मी तुमच्याकडे आले, सोसायटीच्या सगळ्या चेअरमननी आठवण काढली, साठे काका पण आहे तिथे, की मी मंगळागौरीच्या वेळेला आले होते, एक प्रवक्ता म्हणून आले होते. राजाभाऊ तेव्हा सुद्धा म्हणजे माझ्याकडे कुठलं पद नव्हतं, तेव्हा प्रियदर्शनचे नगरसेवक नव्हते, मी खासदार नव्हते, पण बासकंटे साहेब ह्या लोकांनी आमच्याकडे कुठलं पद नसताना सुद्धा इतकंच प्रेम आम्हाला दिले. ना कोणी नगरसेवक होतं, ना कोणी आमदार होतं, ना खासदार होतं, परंतु ही लोक आमच्या सोबत एवढ्या ताकदीनं उभी राहिली आणि ही लोक सोबत जोडली गेली ना, ह्या तुमच्या ताकदीवर आम्ही काम करू शकतो. नाहीतर आमच्याकडे काय होतं, नव्यानेच बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याचा लोकार्पण सोहळा होतो. ही यापैकी बसलेले म्हणजे आम्ही आतापर्यंत बघत होते की लोक उद्घाटन करायचे आणि ते काम जर ते लोकार्पण करताय तुम्ही, म्हणजे तुम्ही पदावरती येण्याच्या पूर्वी या कामाची सुरुवात केली आणि म्हणून तुमच्याबद्दल इथं प्रेम लोकांच्या मनामध्ये आणि हे सत्कार तुमच्या माध्यमातून होतो. या खासदारकीच्या माध्यमातून सोलापूरकरांचे अनेक वर्षांपासून रखडलेले गोष्ट आहे की आपल्या घरातला माणूस सोलापुरात पण आहे, आपल्या गल्लीत पण आहे, दिल्लीत पण आहे. तर सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली माणसं आहेत. कुठलीही अडचण येऊ द्या, ज्योतिताई आपल्यासाठी हजर असणार आहे. 100% बापू असणार आहेत, प्रियदर्शन सर असणार आहेत आणि बापूंच्या खालच्या कामाच्या लेवल बरोबर दिल्लीपर्यंत बापूंचं काम चालणार आहे ज्योतिताईच्या मार्फत आणि हा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. तर इथं आल्याबद्दल मी आपल्या नालंदा सोसायटीचा एक रहिवासी म्हणून सर्वांचं मी आभार मानतो आणि त्या सर्वांचा मनावर अभिराज्य करणाऱ्या, ज्यांच्या जीवेवर खऱ्या अर्थानं सरस्वती आहे, ज्या भगिनींनी तुम्हाला माहित आहे की झोपडपट्टी बसून सर्वसामान्य चाळीतून प्रवास करत आज या भारताच्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या आपल्या सोलापूरच्या लेख ज्योतिताई मंचावर उपस्थित असलेल्या बिजरे साहेबांच्या कन्या प्रियदर्शनजी साठे, सर्वांचाच नामोल्लेख वेळाभावी करत नाही. या सोसायटीतील सर्व लहान थोर ज्येष्ठ मंडळी आल्यापासून बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थानं सगळ्यात मेन समाधान आणि आनंद आहे.